सुधार आहे. म्हणून भगवंताचं नाम आपण मुखामध्ये घेतलं पाहिजे. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर काय होतं? जळतील पापे जन्मांतराचे. जे काही आपल्याकडनं कळत नकळत जे पापे झालेली आहेत ना, ते सुद्धा पाप सगळं काही निघून जातं. पण कधी? ज्यावेळेस आपण भगवंताचं नामचिंतन अंतःकरणातून करू त्यावेळेस. विठ्ठला विठ्ठला बघा, सारामध्ये सार जर काय असेल तर ते भगवंताचं नाव आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, मनोनी शुळपाणी जपता हे वार वार. सारात सार भगवंताचं नाम आहे. म्हणून आपण भगवंताचं नाम आपल्या मुखावाटं घेतलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. 4 वाण्या आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण भगवंताचं नामचिंतन आपल्या कंठावाटप केलं पाहिजे. अंतःकरणातून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आपण काय केलं पाहिजे? कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जसं आपण घरामध्ये एकच बल्ब ठेवतो, जोपर्यंत ते बल्ब खराब होत नाही तोपर्यंत आपण दुसरा आणत नाही. मग हा जो नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपण आता सावधान झालं पाहिजे. हा नाशिवंत देह आहे आपला. म्हणून आपण काय केलं पाहिजे? याला पवित्र करण्यासाठी आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ते सुद्धा कसं केलं पाहिजे? तर अंतःकरणातून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बघा, आपण म्हणतो ही बायको माझी, हा आपला गैरसमज आहे बर का. हे मुलगा माझा आहे, हे आमचेत, ते आमचेत, हे आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. बघा, ज्यावेळेस आपल्याला यम घेण्याकरता येतात, कारण देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? इथं आपलं काहीच नाही हो. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, त्याचे काळू बघणार. देह जाणार जाणार, त्याचे काळू बघणार. देह जाणार जाणार, त्याचे काळू बघणार. काळाचं बोलवणं येईल ना, त्या दिवशी तुम्हाला काय मला काय प्रत्येकाला जावंच लागणार आहे. पण इथं जर आपण भगवंताचं नामचिंतन केलं तर ते आपल्याला वर गेल्याच्या नंतर कामाला येणार आहे. तुम्ही म्हणताल ताई भजन केलं तरी हारच आहे आणि नाही केला तरी जाणारच आहे. कर हरी भक्ती परलोकी येईल कामा, 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 कर हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविला यमा वासुनी वासुनी, सोडविला
हरी भक्ती परलोक येईल कामा सोडविल यमा सोडविल यमा पासोनी. आपण जर इथं हरीची भक्ती केली तर ती आपल्याला परलोकामध्ये कामाला येते. म्हणून आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मग आता तुम्ही विचार करा, कोणीच नाही हो आपलं. आपण कितीही म्हणलात ना हे माझे ते माझे, कुणीच नाही आपलं. सगळं काही आपल्याला इथं सोडून जायचे. आपण कितीही प्रॉपर्टी कमवा, आपल्यासोबत काहीही येत नाही. 1 रुपया सुद्धा आपल्या सोबत येत नाही. सगळं काही इथंच सोडून जावं लागतं. आपल्या अंगावर जे दागिने आहेत ना ते सुद्धा हे सगळे आपल्या घरचे काढून घेतात. हे सगळे आपल्या सोबत कुठपर्यंत येतात? फक्त मशान भूमीपर्यंत, स्मशान भूमीपर्यंत हे आपल्या सोबत असतात. तिथपर्यंतच हे आपले पाहुणे असतात. पुन्हा हे आपले पाहुणे नसतात. पुन्हा एकट्याला जावं लागतं. म्हणून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. यम घ्यायला येण्यापेक्षा यम दूध घ्यायला आले पाहिजेत. असं कर्म माणसाने आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. धर्माचे ते मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडविदातारा कर्मापासून दुस्तरा. कर्मापासून आपण कितीही म्हणलात ना देवा, बघ ना ही यम मला किती मारायलेत देवा, आता तर मला याने विस्त्याच्या नदीमध्ये ढकलले रे देवा, आमची सुटका कर. अरे देवा, इथं आम्हाला काहीच खायला प्यायला नाही देवा, आम्ही उगाच असं कर्म केलं रे देवा. 7 दिवस आमच्या गावात सप्ताह व्हायचा. ते महाराज आम्हाला सांगायचे देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, पण आम्हाला कळालं नाही देवा. एकदाच सोड. देवाला जरी म्हणलात ना तरी देव आपल्याला सोडणार नाही. पण देवाचं जर नामचिंतन केलं तर देव निश्चित आपल्याला सोडत असतो. पण त्याकरता हरिभक्ती करणं आवश्यक आहे. त्याकरता सोपं साधन सांगितले. नामाचं कीर्तन साधन पै सोपे. देवाचं नाम फक्त आपल्या मुखातून घ्यायचं. सोपे हे साधन सोपे हे साधन तो आपल्या मुखावाट म्हटलं पाहिजे. देवाचा जप आपण केला पाहिजे. कोणत्याही एका देवाचा जप केला पाहिजे. कोणत्याही एका देवाचे नामचिंतन केलं पाहिजे. नामासी नाही स्नान बंधन, नामासी नाही विधी विधान, आशनी शयनी जाण, नाम परम पावन वेदार्थे. नाम घ्यायला मुखामधून पैसे लागत नाहीत. देवाचं नाव घ्यायला काही सुद्धा लागत नाही. नेगे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. हा फुकटचा लाभ आहे, पण आपल्याला काही घेऊ वाटत नाही. पण तो लाभ आपण घेतला पाहिजे आणि मुखावाटा आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. त्याचंच नामस्मरण केलं पाहिजे. कारण आपल्याला त्याने जन्म दिलेला आहे बरं का. आणि आपल्या सर्वांचं पालन पोषण सुद्धा
तोच करतो. आपण म्हणतो मी हे काम करतो म्हणून माझ्याकडे एवढे पैसे आहेत. मी हे काम करतो म्हणून माझ्याकडे एवढे पैसे आहेत. पण करून घेणारा कोण असतो? तो भगवान परमात्मा असतो. म्हणून आपण आपल्यावर अवलंबून नाहीये, तर आपण देवावर अवलंबून आहोत की चांगलं करायचं हे फक्त देवाच्या हातात असतं. बघा, आपण कधीतरी बारीक विचार करा. हे जे मुंगे आहेत, हे जे किडे आहेत, त्यांना खायला कोण देत असत? तर भगवंत काय करतो? अगोदर सगळ्यांना जेव घालतो आणि मग काय करत असतो? तो जेवण करत असतो. सगळ्यांचं पालन पोषण. बघा, हे माशा वगैरे जे काही सगळं आहे, त्यांना सगळ्यांना जेवायला कोण देतो? भगवंत देतात. म्हणून ते आपल्याला काय करतात? दिसतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकोबारे अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, दयाच्या चिंतेने निरसले संकट. दयाच्या चिंतेने निरसले संकट. दयाच्या चिंतेने निरसले संकट. दयाच्या चिंतेने लोकांनी लक्ष देऊन ऐकलं बरं का. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय. बघा, ती जी चाल होती पिक्चर मधलं गाणं होतं म्हणून सगळे लोक असं करू खरं पाहत होते महाराजांना. आणि ही जी चाल होती ती कशाची होती? देवाची चाल होती. बरं, जाऊ दे, आपल्याला काही करायचं नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुकोबाराय म्हणतात की देवाच्या चिंतनाने सगळं काही संकट आहे ते निघून जातं. किंबहुना भवसागरातून आपण पैल तीराला जातो. कधी? जेव्हा आपण
भगवंताचं नामचिंतन करू. तेव्हा आता चिंतन म्हणलं तरी 4 प्रकारचे: परदोष चिंतन, विषय चिंतन, व्यर्थ चिंतन आणि भगवत चिंतन. बघा, जे विषय चिंतन आहे ते म्हणजे मी असं केलं असतं त्या महाराजांना काय, मी सुद्धा चाल म्हणली असती पण नाही म्हणलो, याला काय म्हणतात? विषय चिंतन, व्यर्थ चिंतन. यांना काय येतं? यांच्यापेक्षा भारी तर मी म्हणते की यांना काय येतं? यांच्यापेक्षा भारी मी म्हणतो. सिस्टम यांना इथे वेळ चालवायला, यांच्यापेक्षा भारी मी चालवते, असं याला काय म्हणतात? व्यर्थ चिंतन असं म्हणतात. उगाच आपण आपल्या वाणीचा खराबा करतो की नाही. आणि परदोष चिंतन म्हणजे हा असा आहे, तो तसा आहे, याला मी बघितलं होतं मागच्या कीर्तनात, पण हा असा आहे, हा बरोबर काही नाहीये, पण काय करायचंय आपल्याला, मग याला काय म्हणतात? व्यर्थ चिंतन म्हणतात, परदोष चिंतन म्हणतात. आणि भगवत चिंतन कशाला म्हणतात? कीर्तनात आल्याच्या नंतर सर्व लक्ष आपलं भगवंताकडे, कीर्तनाकडे लक्ष देऊन कीर्तन ऐकणे, याला काय म्हणतात? भगवत चिंतन असं म्हणतात. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा याचं पारायण करणे, भगवंताला आपलंसं करणे, याला काय म्हणतात? भगवत चिंतन म्हणतात. विठ्ठला विठ्ठला दयाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. देवाचं जर चिंतन अंतःकरणातून केलं तर 12 वाटा आहे तर विघ्नाला जायला, तो कोणत्याही वाटेतून जाईल. त्याच्याकरता आपल्याला काय करायचंय? पण आपण मात्र भगवंताचं नामचिंतन अंतःकरणातून केलं पाहिजे, कारण आपल्याला इहलोकामध्ये जन्म मिळालाय. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहि, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी भावा जन्म. स्वर्गातील देवता लोकांची इच्छा आहे की बाबा मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा आणि आम्हालाही असे तुकोबरायांचे अभंग आमच्या कर्णावर पडावे, ज्ञानोबरायांचं दर्शन व्हावं, अशी स्वर्गातील देवता लोकांना इच्छा आहे. आम्हीही कीर्तन श्रवण करावं. बघा, जी इच्छा देवता लोकांची पूर्ण झाली नाही ती इच्छा तुमची आमची पूर्ण झाली. खरोखरच स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे, स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे. एवढा सुंदर जन्म आपल्याला मिळाला अभंगाच्या 3ऱ्या चरणी. जन्मोने या कोरे वाचे स्मरे राम, 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 दराहाची नेमो दिनो निशी. तुकोबाराय म्हणतात की देवाचं नामचिंतन एकदा नाही, दोनदा नाही, तर आपण काय केलं पाहिजे? देवाच्या नामचिंतनाचा नियम केला पाहिजे, नेमच धरला पाहिजे. रात्रंदिवस देवाचं नाम. दिन रजनी हाची दांदा, दिन रजनी हाचा, दिन रजनी हाची दांदा, दिन रजनी हाची दांदा, हो दिन रजनी हाची दांदा, दिन रजनी हाची दांदा.
जसं आम्ही जे वारकरी आहोत ते आम्ही काय करतो, आळंदीची आणि पंढरपूरची वारी आणि एकादशी व्रत आणि सोमवार धरतोच आणि त्याच्यामुळे धरलं सुद्धा पाहिजे. तसं रात्रंदिवस आपण देवाचं नामचिंतन सुद्धा केलं पाहिजे, कारण काही आपल्या सोबत येणार नाही हो, फक्त देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण वर जाताना त्यावेळेस आपण कितीही पश्चाताप करतात की बाबा मी कीर्तन श्रवण केलं असतं तर बरं झालं असतं, 4 शब्द देवाचे कानावर पडले असते, ही यमाचा अजून एक टिकूर खायची वेळ आली नसती. पुन्हा विचार करून उपयोग नाही. वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण कितीही विचार करा, पण नंतर विचार करून उपयोग नाही. एकादशी व्रत सोमवार धरिती कोणत्याची गती होईन निनो. तो कोणच्या गतीमध्ये जाईल, त्याला नरकात ही जागा मिळेल का नाही काही सांगता येत नाही. तसं तर नरक भरपूर प्रकारचे आहेत, कोणत्या तरी नरकामध्ये, सगळ्यात खालच्या का होईना नरकामध्ये जागा मिळेलच. पण जर तुम्ही इथं देवाचं नामचिंतन केलं, जर शुद्ध अंतकरणाने भावानं जर देवाचं नामस्मरण केलं, तर निश्चितच तो अखिल कोटी ब्रह्मांड मालक आल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. आपण देवाला शरण ही गेलं पाहिजे, पण कसं, सर्व भावाने, काया वाचा मन, सगळ्या अंतकरणातून आपण देवाला नामचिंतन केलं पाहिजे, त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. बघा आपण कीर्तनात बसतो, पण आपण म्हणतो बाई लय पायाला मुंग्या यायल्यात, आता जरा घरी जावं. बाई आपण नाही बसलं पाहिजे कीर्तनात. आपण काय करतो, विचार करतो बरं का कीर्तनात बसल्या बसल्या. मग हे काय असतं, आपल्या मागच्या जन्मीचं पाप असतं आणि ते पाप आपल्याला या मंडपामध्ये बसू देत नाही. आणि ज्याचं पाप नसतं ते पाय लांबून का होईना इथं बसतच, आणि ज्याचं पाप असतं ते अर्ध्या कीर्तनातून उठून जाते. म्हणजे कसं, आपलं जर पाप असतं ना तर देव सुद्धा आपल्याला जवळ घेत नाही. काहींचं पाप तेवढंच असेल आणि काहींचं पुण्य सुद्धा तेवढंच असेल. जे शेवटपर्यंत कीर्तन ऐकतील त्यांचं जास्त पुण्य, आणि जे अर्ध्यातून उठून जातील त्यांचं कमी पुण्य. म्हणजे आपल्याला वाटतं आपण पुण्य करतो, पण मागच्या जन्माचं आपलं पाप असतं, मागच्या जन्माचं आपलं पुण्य असतं. आपल्याला वाटतं मी एवढं पाप करतो तरी सुद्धा मी कीर्तनातून कसं काय उठून जात नाही. या जन्माचं पुण्य नाही, मागच्या जन्माचं पुण्य. बाई मी एवढं पुण्य करते तरी सुद्धा कीर्तनात झोपच येते मला. कीर्तनात काही मला बघा एका आजी झोपू लागल्या, आता मी जेव्हा तसं म्हटले तेव्हा डचकून उठल्या. म्हणजे काय असतं ना, पाप असलं ना तर आपण इथं येऊ शकत नाही. पण तुमच्या सगळ्यांचं पुण्य, तुम्ही स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे जे तुम्ही सगळेजण एवढं फ्रेश चेहऱ्यानं, एवढं उत्साहित होऊन या कीर्तनामध्ये बसलेले आहात. विठ्ठल विठ्ठल एवढा सुंदर जन्म मिळालाच आहे, तर एकदा देवाचं नामचिंतन करू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. आपला दत्तर रूप होतोच बघा. तुम्ही म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. तुम्ही सगळे महिला मंडळी म्हणा, मोठ्यानं म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जेवढं लोक नाही तुम्ही मोठ्यानं म्हणा की जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम.
हो श्रीराम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय राम ओम नमः शिवाय हरि ओम नमः राधे गोविंद गोपाल गाइयो रे राधे गोविंद गोपाल गाइयो रे गोविंद गोपाल गाइयो रे राधे गोविंद गोपाल गाइयो राधे गोविंद गोपाल गाइयो रे राधे गोविंद गोपाल गाइयो रे गोविंद गोपाल गाइयो रे राधे गोविंद गोपाल गाइयो रे राधे गोविंद गोपाल गाइयो राधे गोविंद गोपाल गाइयो रे गोपाल गाइयो गोविंद गोपाल गाइयो राधे गोविंद गोपाल गाइयो रे गोविंद गोपाल गाइयो रे गोपाल गाइयो रे राधे गोविंद गोपाल गाइयो रे गोविंद गोपाल गाइयो राधे गोविंद गोपाल गाइयो राधे गोविंद गोपाल गाइयो राधे गोविंद गोपाल गाइयो रे गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम हर हर प्रभु रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की हर हर असंच आपण रोज देवाचं भजन केलं असंच आपण रोज देवाचं नामचिंतन केलं तर आपलं मन किती प्रसन्न होतं की नाही. मी पाहते मी प्रत्येक गावामध्ये कीर्तनाला जाते तेव्हा मला तरुण पोरं जास्त दिसत नाहीत पण या गावामध्ये मला बरेचसे दिसत आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. जर कुणी घरी झोपलेलं असेल तर त्यांनीही पुढच्या कीर्तनाला सगळ्यांनी इथं आलं पाहिजे. खरोखरच यांना याच्याहून कळतं की यांना चांगले संस्कार आहेत आणि तुम्हीही परमार्थ केला पाहिजे. संस्थेतले पोरं आणले तुम्ही टाळ घेऊन उभा
पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी माळा घातल्या पाहिजेत असं तुमच्या छोट्या बहिणीची तुम्हाला विनंती आहे. म्हणून तुम्हीही पुढच्या कीर्तनाला उभं राहिलं पाहिजे. राहणार का? तुम्हाला 1 वर्ष देते बरं का. 1 वर्षात पुढच्या वर्षी तुम्ही सगळेजण पांढरे कपडे घालून टाळ घेऊन उभा राहिलं पाहिजे बरं का. बघा हे किती छोटे छोटे पोर आहेत तरी सुद्धा राहिले की नाही एकदा या संस्थेसाठी आणि त्यांच्या महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. मी आल्यापासून पाहते किती सुंदर म्हणजे टाळ वाजवतात, किती छान डान्स करतात. नाहीतर कुठं कुठं कोणत्या संस्थेतले लेकरं असे असतात की जसं काय त्यांना धरून आणलंय आणि धरून गाडीतून खाली बसवले बरं का. पण खूपच छान महाराजांनी यांना संस्कार दिलेत आणि हे सुद्धा आयुष्यामध्ये खूप मोठे कीर्तनकार होणार आहेत. आपल्याला आता वाटतं की फक्त हे लेकरे यांचं काय, पण कधीच कोणाला कमी समजायचं नाही. कारण या कीर्तनामध्ये बसलेला एकदम मळक्या कपड्याचा माणूस याला सुद्धा खूप ज्ञान असतं बरं का. म्हणून विचार करायचं आणि विचार करून माणसाने कुठलीही गोष्ट केली पाहिजे. पण विचार करत असताना माणसाने सार विचार केला पाहिजे. आपला जर कुळाचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अभंगाच्या शेवटच्या Thank you.
अगोदरच निर्माण केलेले आहेत बरं का. तुम्ही जेव्हा लहान लेकरू असताना ते पाहायचं, झोपल्याच्या नंतर ते कसं करता. तुमच्या घरी असतातच ना, माझ्याकडे बघू नका, मी लहान नाही. पण ज्या वेळेस आई बाजाराला जाते त्यावेळेस लेकरू हट्ट करतो, ए आई मला ए आई. बघा भगवंताने अगोदरच सगळे राग निर्माण केलेत का. फक्त ते शिकण्याची
गरज आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सगळे गुण आहेत. फक्त ते गुण आपल्याला एक गुरु करून त्या गुरुकडून आपल्याला ते शिकावे लागतात. ज्यावेळेस ज्ञानोबा यांची तुकोबा यांची कृपा होईल आपल्यावर, त्यावेळेस आपल्याला हे सगळं काही येतं. फक्त संतांची कृपा होणं हे आवश्यक आहे. बघा, एखादा जर मनुष्य जन्माला आला आणि तो जर खूप वाईट आहे तर त्या सगळ्या कुळाचा नाश होतो बरं का, त्याच्या एकट्यामुळं. आणि तो जर चांगला निघाला तर सगळं कुळ काय होत असतं, पवित्र होतं. जये कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, प्रेम तेथे वास करी मुखी उच्चारी हरी. जिथं अंतःकरणातून भगवंताचं नामचिंतन केलं जातं, जिथं भाव आहे त्याच्याच घरी वैष्णव जन्माला येत असतो. आणि त्याच्याच घरी वैष्णव येऊन सगळ्या कुळाचा तो काय करत असतो, उद्धार करत असतो. मग तुम्ही ठरवा की परमार्थ करण्यामध्ये आपला फायदा आहे का संसार करण्यामध्ये आपला फायदा आहे. संसार करावं नाही असं नाही म्हणत नाही. तुम्ही कोणतंही काम करत असताना तुम्ही फक्त मुखामध्ये देवाचं नामचिंतन करायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की यमाने आम्हाला काहीही करू नये, तर आपण भगवंताचं मुखातून नामचिंतन केलं पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा आयुष्यामध्ये आल्याच्यानंतर काही करा अगर नका करू, पण आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना सांभाळा. कारण लहानपणापासून त्यांनी आपल्याला सांभाळलेलं असतं. बघा, प्रत्येक वेळेस आपण म्हणतो याची आई याचा किती लाड करते. आई म्हणत असते, बाळा असं नको करू, पप्पा रागवतील. का पप्पा काय राक्षस आहेत का रागवायला? मुळीच नाही. पण आई त्या लेकराच्या अंतःकरणामध्ये वडिलांविषयी भीती घालते आणि त्याच्यामुळं ते लेकरू आपल्या वडिलांकडे जात सुद्धा नाहीये. प्रत्येकाला काकाला घेऊन फिरणारी आईच दिसते, पण कोणाला खांद्यावर घेऊन फिरणारा बाप, हे सगळं जग दाखवणारा कधीच कोणाला समजला नाही. आपल्या बापाचा आपल्यावर खूप जीव असतो. बाप आपला खूप लाड करत असतो. बघा, ज्या वेळेस मुलीला वाटे लावतात त्यावेळेस सगळे जण रडतात मुलीच्या गळ्याला पडून, पण बाप मात्र एका कोपऱ्यात बसून रडायलेला असतो. सगळे म्हणतात, चला ना तुमच्या मुलीला वाटे लावायचे, का तुम्ही येणार नाही? चला ना चला ना. म्हणून सगळे त्या बापाकडे आग्रह करतात. बाप म्हणतो, मला हिंमतच होत नाही मी जावं आणि माझ्या मुलीला वाटे लावावं. मी कितीही जीवापाड तळ हाताच्या फोडाप्रमाणे माझ्या मुलीला सांभाळलंय आणि तीच मुलगी आज मला सोडून जाणार. पण तो बाप कधीच कोणाला कळाला नाही. बापाचा आपल्यावरती खूप जीव असतो. बाप राब राब राबतो, दिवसभर कष्ट करतो आणि लेकराला फक्त त्याची आईच दिसते. पण कष्ट करणारा बाप